हाय नमस्कार. तर कसं काय झाली काय तुमची पंढरीची वारी? तर झाले. आज पण यात्रा असतील मोठी. आम्ही काय गेलो नाही, पण पुण्य केलं. पाण्याचं का होईना पुण्य आपण केलं. तर त्याच्या आधी तुम्ही सांगा, तुम्हाला बोलायच्या आधी की मी कुठेशी आहे आणि आमच्या गावाला बॅकग्राऊंड बघू शकता. किती मस्त आहे ना, किती छान आहे. बघा किती छान आहे. तर म्हणलं चला, ही साडी कशी दिसते सांगा मला नक्कीच कमेंटमध्ये. साडी छान दिसते का? मला अशा साड्या आवडतात सिल्की. तर ही बी साडी आपल्याला आलेलीच आहे, दिलेलीच आहे. तर मी कुठं चालली, काय झालं नक्की सांगन. अगं बघू शकताय गाडी, ट्रेन. तर म्हणलं चला, नवीन साडी घातली. आपल्यासाठी नवीनच आहे, त्या प्रत्येक गोष्ट नवीनच असते. तर आज आहे सोमवार. कदाचित हा ब्लॉग उद्या पडेल, पण आज आहे सोमवार. घरात काहीच नाही, लसूण कांदा काय सुद्धा नाही हाय. पण एक एक कुडी मग टाकावा लागते या. आणि गेल्या सोमवारी दिंडीमुळं बाजार भरलाच नव्हता. सोमवारी लय मोठी पालखी जीवरमध्ये थांबली होती, त्यामुळं बाजार नव्हता. मग आताशे बाजारला आज या सोमवारी चालली. म्हणजे 8 दिवस असं डाळी खाऊन घालवल्या. तर बघू शकता आबाळण हिन वातावरण किती मस्त आहे. याच्यात शूटिंग किती छान निघाल आहे ना. मालगाडी थांबली या, किती मस्त बॅकग्राऊंड आहे. तर मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की हो का, मला नवीन साडी आली म्हणून मी खुश आहे. बघू शकताय मस्त आहे. पल्लू पण आहे, छान आहे. आणि ब्लाऊज पण मॅचिंग 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 झाला. तर मी चालली जेऊरला बाजार आणायला. 20 रुपये तिकिटाला दिवस तर म्हणलं ट्रेननी 10 रुपयात जात आहे. 5 रुपये, सॉरी 5 रुपये तिकीट. जेऊर लगेच ते दुसरं स्टेशन, पहिलं स्टेशन येत आहे. इथनं आमच्या इथनं बसलं भाळवणीहून की पहिलं स्टेशन जेऊरच येतं आहे. मग 5 रुपये तिकीट, 5 मिनटाचा बी रस्ता नाही, बघूच तर जातं आहे. तर आमच्याकडं बघा चपून फेकून किती छान आहे. तर मी काय नटली नाही, हाय असंच आपलं अवतार असतो. फक्त साडी घातली आणि मी जायचंच म्हणल्यावर कोणच्या बी हाय त्या साडीवर हाय अशीच निघती, तुम्हाला तर माहिती आहे. तर 2:30 वाजल्यात, हे सॉरी 2:30 म्हणते, 1:30 वाजली. 1:30 वाजली आमच्या इथं पॅसेंजर येते 2 वाजता. इकडून जायला आहे पण तिकडून यायला नाही ना गाडी. मग फास्ट गाड्या थांबतात तिथं, पण आमच्या इथं थांबत नाहीत. आमच्या गावाकडे आल्यावर तुम्हाला फिरायला ही छानपैकी जाग्याला नेईन मी. मस्त फिरण्यासारखं काय एवढं छान नाही, नाहीतर म्हणसान की काय तुमच्या गावाकडं आहे, असं काय नाही. प्रत्येकाचं गाव छान वाटतं, आहे की नाही. ज्या गावात आपण जन्म घेतो, ज्या गावात लहानाचं मोठं होतो, त्या गावात का नाही कौतुकच असतं. ज्या कोण आहे काय नाही. बहुतेक राहायला आले ते. किती मस्त घर आहे ना. झोपेल बाहेरच पेटवली, स्वयंपाक बिपाक चाललाय. मस्त वाटतं का ना असंच. मला पण रानात कोणाचं 1 नको, कोणाचं 2 नको, छान वाटतं. आबाळ तर लय आले. 5 रुपये घालवायला म्हणलं 15 रुपये बचत होत्यात. तिकडून येताना 20 जाते तर म्हणा, पण इकडून 15 रुपये बचत होते. म्हणून आता हे रोडवानमध्येच थांबले, आड्यालाच थांबले कड्यावर, पॅसेंजर यायच्या जाग्यालाच. दम भरतो माझा पण. 2 दिवस कामाला गेले, बानूच्या मग दुधाचं राहिले देणं, पण म्हटलं घरात बी लागतंय की माणसाला.
सांगावं तेवढं कमीच आहे भावा बहिणींना. याच्या खालनं जायला तर लय भ्या वाटतं मला. याच्या खालनं जायला तर आमच्याकडलं टेन्शन बघितलं का टेन्शन. इथवर गाडी थांबली पण आमच्या इथं स्वच्छता नाही बघा स्टेशनला. बाया लावा कामाला की काय असलं काय नाही. एक जण म्हणलं होतं स्टेशनमध्ये लागते का कामाला. बघा वाचा भाळवणी तर हो का किती गवतान हे आहे बघा बरं. लावल्या बाया 2 कायमच्याच की तर किती भारी होईल सांगा बरं. नाही ते लावत माणसं. तर आमच्या इथली एक बाया स्टेशनमध्ये कामाला होती, ती वारल्यावर ती एक जण मला म्हणलं की रेल्वेत नाही का पुसायला आहे ऑफिस स्वच्छता झाडायला फ्लॅट राहणार का. तर म्हणलं हो राहते, काय झालं तेव्हा 12 वाजेपर्यंतच. सकाळनं लवकर आलं तर 12 वाजेपर्यंत, संध्याकाळनं 4-5 वाजता आपलं जायचं परत एकदा 2 टाईम. म्हणलं होऊ शकतंय म्हणलं बाणाला बघत. तर बायांचे कामं गडी लागलाय कामाला आणि गडी करतोय. नेटाचं काम नाही ना, त्यामुळं जाऊ दे जे करल ते खायल होय. आपण काय त्यांच्यावर जबरदस्ती केली का. आता ही गाडी हलती नाही हलत माहीत नाही. जीवरून तर गाडी आली आहे. तर चला कसं वाटतं आमच्या इकडलं स्टेशन आणि कसं वाटतं आमच्या इकडला बॅकग्राऊंड नक्कीच सांगा. तुम्हाला गाडी दाखवते कोणची आली सांगा. मालगाडी दिसते, मधीच गाडी येत असते. मालगाडीच आहे, गाडी मधीच येते बघा. आमच्या इथल्या बऱ्याच बाया जाते त्याला पॅसेंजरने. आणि ह्या लवकर गेलं तर लय महाग असते ना, मग सकाळनं गेलं तरी बी महाग असते. मग संध्याकाळनं 3-4च्या दरम्यान गेलं म्हणजे बाजार चांगला भेटतो कमी ह्याच्यात. तर चला हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करा. आणि माझ्या साडीसाठी तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये की साडी मला छान दिसते का नाही. तर बाय.